हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर खूप वेळ झाला तसं तुमच्यापर्यंत लांब व्हिडिओ जे आहे ते पोहोचले गेले नाही. त्याचं काही रिझन होतं. 2-3 महिन्यापासून जरा तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे तुमच्यापर्यंत कोणती अपडेट जी आहे ती पोहोचली गेली नाही. बाकी DLEDचं फर्स्ट इयर असो सेकंड इयर असो ऑल मटेरियल तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड केलेलं गेलेलं आहे. त्याच्या ठिकाणी काहीही डाऊट नसायला हवा. ठीक आहे. तर इथे आज आपण डिस्कस करणार आहोत MHTETची जी काही 15 डिसेंबर 2013 झालेली तुमची फर्स्ट पेपर जो आहे त्याचं इथलं मराठीचं जे काही इम्पॉर्टंट ग्रामर आहे त्याचे 15 क्वेश्चन्स मी तुम्हाला इथे आज एक्सप्लेन करून सांगणार आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट बघूया. खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत आलेला आहे? ठीक आहे. इथे तुम्हाला कोणताही लँग्वेज विचारली जाऊ शकते. फारसी असू, पोर्तुगीज असू, फ्रेंच असू. ठीक आहे. तर इथे तुम्हाला फारसीपासून विचारलं गेलं आहे. तर आन्सर असणार आहे अलमारी. ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे. आन्सर आहे अलमारी. अलमारी म्हणजे काय? कपाट. त्याला आपण काय म्हणतो? कधी कधी मराठीत सुद्धा आपण काय करतो? अलमारी हा शब्द यूज करत असतो बोलता बोलता. ठीक आहे. तर इथे जे काही क्वेश्चन जो आहे तो व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा आहे. काय दिलेलं आहे आणि काय विचारलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थितपणे बघून घ्यायचं आहे. त्याचसोबत बाकीचे जे काही शब्द आहेत ते इथे तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलेले आहे. पोर्तुगीजमध्ये कोणते कोणते शब्द येणार आहे, फारसीमध्ये कोणते कोणते शब्द येतात, अरबीमध्ये कोणते कोणते शब्द आहेत, तमिळमध्ये कोणते कोणते शब्द आहे. या प्रकारे तुम्हाला कोणताही तिथे लँग्वेज जी आहे ती विचारली जाऊ शकते. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, सूर्य या शब्दात समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? काय विचारलेला आहे? समानार्थी शब्द आहे. समानार्थीलाच आपण काय म्हणतो? पर्यायवाची शब्द सुद्धा म्हणतो. म्हणजे काय की एकाच शब्दाचा सेम अर्थ असणारा दुसरा शब्द. तर काय म्हणतो आपण सूर्याला? भानू सुद्धा म्हणतो, बरोबर. रवी सुद्धा म्हणतो, मित्रही म्हणतो. यापैकी सर्व ऑप्शनचा आन्सर काय असणार आहे? यापैकी सर्व आपण सूर्याला कोणत्याही नावाने ओळखू शकतो, बरोबर. फॉर एक्झाम्पल एखाद्याचं नाव गणेश आहे, बरोबर. मग गणेश नाव आहे तर आपण त्याला टोपण नाव काय म्हणतो? गणू म्हणतो, बरोबर. बरोबर. कोणीही गणेश नावाने हाका मारत नाही, पण बऱ्यापैकी शॉर्टकट वेनी काय करतो आपण? गणू म्हणत असतो. म्हणजे काय आहे? तो एक पर्यायवाची शब्द आहे. ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो त्या शब्दांना आपण समानार्थी शब्द म्हणतो आणि समानार्थी शब्दांनाच आपण काय म्हणतो? पर्यायवाची शब्द असं म्हणतो, बरोबर. पर्यायवाचक शब्द. नंतर क्वेश्चन नंबर थर्ड असणार आहे, योग्य विरामचिन्हांचा वापर केलेले विधान निवडायचं आहे, बरोबर. विरामचिन्ह योग्य जिथे वापरले गेलेलं आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. पहिला ऑप्शन आहे, वडील म्हणाले रामायण कोणी लिहिले आहे का तुला ठाऊक? ठीक आहे, बघूया. दुसरा ऑप्शन आहे, वडील म्हणाले. इथे हेच काय आहे ते चुकलेलं आहे. नंतर वडील म्हणाले समापन. इथे पण ऑप्शन चुकलेलं आहे. हे दोघं काय होतं? डायरेक्ट डिलीट. नंतर आहे, वडील म्हणाले रामायण कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक? आता इथे तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर इथे तुम्हाला काय केलेलं आहे? दुहेरी जे काय अवतरण चिन्ह आहे ते दिलेलं आहे आणि इथे मात्र तुम्हाला एकेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे. तर ऑप्शन नंबर 1 जो आहे तो काय असणार आहे? परफेक्ट असणार आहे. कारण इथे तुम्हाला एकेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे, इथे तुम्हाला एकेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे आणि सोबत क्वेश्चन मार्क सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. मग ऑप्शन काय आहे? 1 जे आहे योग्य विरामचिन्हांचा वापर केलेलं विधान काय असणार आहे? पहिल्या क्रमांकाचं असणार आहे. या विधानात काय केलं आहे? विरामचिन्हांचा योग्य आणि सुसंगत वापर केला गेलेला आहे. उद्गारवाचक चिन्ह जे असतात किंवा उद्धरण चिन्ह जे आहे ते वाक्याच्या सुरुवातीला आणि शेवटी योग्यरित्या वापरले गेलेले आहेत. म्हणून कोणता ऑप्शन असणार आहे? 1 नंबरचा ऑप्शन असणार आहे. क्वेश्चन नंबर 4 बघूया. खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाहीत? बरोबर. कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाहीये? संबोधन जे आहे बघूया. सप्तमी, द्वितीय, प्रथमा हे तिघं काय असणार आहे? विभक्ती असणार आहे. आणि संबोधन जे आहे ते काय आहे? त्याला कुठेही काय नाहीये? प्रत्यय जे आहे ते दिलेलं गेलेलं नाहीये. बाकीच्या सगळ्या ज्या आहे त्या काय असणार आहे? प्रत्यय त्यांना दिले गेलेले आहे. मग संबोधन विभक्तीला दोन्ही वचनात एक वचन असू किंवा बहुवचन असू त्यांना प्रत्यय दिलेला गेलेला नाहीये. फॉर एक्झाम्पल काय की हे राम, अरे भाऊ इत्यादी जे काही संबोधन असतात ते विभक्तीमध्ये वापरली जातात, बरोबर. नंतर आहे, या विभक्तीमध्ये नावाच्या मूळ स्वरूपात बदल होत नाही, बरोबर. संबोधन जे आहे त्याच्यामध्ये मूळ स्वरूपात कशाही प्रकारचा बदल तिथे आपल्याला जाणवत नाही. नंतर क्वेश्चन नंबर 5 आहे, द्विज या शब्दाचे अनेक अर्थ असणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? द्विज विचारलेला आहे. द्विज म्हणजे 2 हे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. मग बघूया. ऑप्शन नंबर 1 आहे पक्षी श्रेष्ठ. ठीक आहे, बघू. विप्रदूत. ठीक आहे, बघू. ब्राह्मण दात. ठीक आहे, बघूया. आणि पक्षी ब्राह्मण. याचं ऑप्शन जे आहे ते पक्षी ब्राह्मण असणार आहे. का असणार आहे त्याचं मी तुम्हाला काय करते? एक्सप्लेनेशन करून दाखवते. खाली परत तुम्हाला त्याचेच पर्याय दिलेले आहे. 1 आणि 2 बरोबर आहे, 3 आणि 4 बरोबर आहे, फक्त C बरोबर आहे आणि फक्त D बरोबर आहे. तर 3 आणि 4 जे आहे ते योग्य असणार आहे. ऑप्शन नंबर 3 आणि 4
ब्राह्मण दात पक्षी ब्राह्मण जे आहे ते बरोबर असणार आहे. ठीक आहे, तर का बरोबर आहे? द्विज हा शब्द जो आहे तो संस्कृत भाषेतून आलेला आहे, बरोबर, ज्याचा अर्थ 2 वेळा जन्मलेला, म्हणजे काय की 2 वेळेला जन्मलेला असा होतो. याचा पहिला अर्थ म्हणजे ब्राह्मण विप्र आहे, बरोबर, आणि जो शारीरिक जन्म आणि यज्ञोपवीत उपनयन संस्काराद्वारे आध्यात्मिक जन्म घेतो, त्याच्यामुळे हे दोन्ही जे काय आहे त्याला द्विज असं संबोधलेलं गेलेलं आहे. म्हणजे काय की ब्राह्मणांमध्ये जे काही यज्ञ म्हणजे काय की यज्ञातून ज्याचा जन्म होतो आणि आध्यात्मिक ज्याचा जन्म होतो त्याला काय म्हणायचं आहे? ब्राह्मण म्हणायचं आहे. म्हणजे काय आहे? ब्राह्मण जो शब्द आहे तो बरोबर आहे. आणि दुसरा अर्थ काय आहे? पक्षी आहे. का? तर जो अंड्यातून पहिला जन्म घेतो, बरोबर, आणि अंड्याच्या फोडणीतून दुसरा जन्म घेतो, बरोबर. काही काही प्राणी जे असतात किंवा काही काही जे पक्षी असतात ते अंड्यातच पहिला जन्म घेतात आणि नंतर अंड फोडून दुसरा जन्माला येतात, त्याला काय म्हणायचं आहे? दुसरा अर्थ त्याचा पडतो. म्हणजे काय की त्यामुळे योग्य पर्याय कोणता असणार आहे? पक्षी ब्राह्मण असा असणार आहे. 3 आणि 4 जो आहे तो योग्य पर्याय आहे. क्वेश्चन नंबर 6 बघूया. सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखा. सज्जन जे आहे त्याचं संधी प्रकार ओळखायचा आहे. आपल्याला माहिती आहे संधी प्रकार म्हणजे काय? स्वर संधी आहे, विसर्ग संधी आहे, जोड संधी आहे की व्यंजन संधी आहे? उत्तर आहे व्यंजन संधी. तर का आहे? सतजन. हे बा, सत आपण असं लिहितो, बरोबर, सत प्लस जन आपण काय करतो? हे 2 यांचं काय करतो? आपण विग्रह करून फोडून जेव्हा ते लिहितो तेव्हा त्याचं पूर्ण नाव काय होणार आहे? सज्जन असं होणार आहे. म्हणजे काय आहे? ते व्यंजन संधी आहे. तिथे आपण काय केलेलं आहे? व्यंजन लावलेलं आहे. तिथे आपण स्वर लावलेलं नाहीये, बरोबर. स प्लस अ लावलेला नाहीये किंवा मग ए आय ओ यू परकी किंवा मग अ आईचे जे काही 12 स्वर आहेत त्यापैकी आपण कोणताही स्वर इथे लावलेला नाहीये. व्यंजन लावलेलं आहे सत आणि जन, त्याच्यामुळे ती काय आहे? व्यंजन संधी आहे. संधी विग्रह त्यांनी इथे करून दिलेला आहे. तर अशा प्रकारे त आणि ज काय केलेला आहे? आपण लावलेला आहे. व्याख्या काय असणार आहे संधीची? जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोन्हीबद्दल एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होणाऱ्या प्रकाराला काय म्हणतो आपण? संधी म्हणतो, बरोबर. म्हणजे काय की पहिल्या शब्दातला सत त आला आणि दुसऱ्या याच्यातला ज आला, म्हणजे पहिल्या शब्दातला सेकंड नंबरचा 2 नंबरचा ऑप्शन आणि दुसऱ्या शब्दातला पहिल्या नंबरचा जो काही इथे अंक येईल किंवा अंकने शब्द येईल किंवा जे अक्षर येईल त्याला काय म्हणणार आहोत आपण? संधी असं म्हणणार आहोत. ठीक आहे. व्यंजन संधीची डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे. जवळजवळ येणाऱ्या या 2 वर्णांपैकी दोन्ही वर्ण व्यंजन असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला काय म्हणतो आपण? व्यंजन संधी असे म्हणतो. म्हणजे काय की दोन्ही काय असणार आहे? एक काय असणार आहे? व्यंजन आहे आणि दुसरं आहे स्वर आहे, किंवा मग दोन्ही जे आहे व्यंजन असतील किंवा दोन्ही स्वर असतील तर त्यांना आपण व्यंजन संधी असे म्हणतो. क्वेश्चन नंबर 7 बघूया. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अधोरेखित शब्दाला पर्यायवाची समानार्थी शब्द ओळखायचा आहे, बरोबर. समानार्थी म्हणजे काय की सेम पर्यायवाचक शब्द आपण त्याला म्हणलेलो आहोत. अमृताहुनी याला पर्यायवाचक शब्द काय असणार आहे? सुधा. अमृत म्हणजे काय की गोड किंवा मग ज्याला आपण काय म्हणतो एखादा म्हणजे काय अमृत म्हणजे काय की एखादं पवित्र गोष्ट, बरोबर. तर त्याला काय असणार आहे आन्सर? सुधा याचा आन्सर असणार आहे. एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा शब्द आपण जिथे वापरतो त्याला समानार्थी शब्द म्हणतात, पर्यायवाची शब्द म्हणतात. ऑलरेडी सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 8 बघूया. थेंब थेंब तळे साचे या म्हणीचा अर्थ तुम्हाला इथे ओळखायचा आहे. तर थेंब थेंब पाणी साचून तळे तयार होतात, बरोबर आहे का? नाही. नंतर आहे पावसाचे थेंब थेंब पडून तळे बनते, नाही. तळ्यात थेंब साठवितात, नाही. आपल्याला इथे जेव्हा म्हणी विचारलेल्या असतील तेव्हा त्याचा शब्दशः अर्थ कधीही होत नसतो. त्याच्यामागे काहीतरी लॉजिकल गोष्ट असते, बरोबर. म्हणजे काय की कोणत्याही गोष्ट आपण थोडी थोडी साठविल्याने तिचा काय होतो? मोठा संचय होतो. हे ऑप्शन इथे काय असणार आहे? बरोबर असणार आहे. म्हणजे काय की कोणतीही गोष्ट आपण थोडी थोडी दररोज साचवली तर काय होतं? तिचा मोठा संचय होतो, बरोबर. मग आपल्याला पॉकेट मनी मम्मी पप्पा कोणीही दिली 50 रुपये 10 रुपये तर आपण काय करतो? ती पॉकेट मनी जपून ठेवलीच तर एकखटी आपल्याला काय होते? 1000 2000 3000 अशी रक्कम काय होते? मिळते आणि ती आपल्याला गरजेच्या वेळी काय होते? कामाला येते. त्याला काय म्हणायचं आहे? थोडी थोडी जी काही गोष्ट आहे ती दररोज थोडी थोडी साठवली तर तिचा मोठा संचय होतो. म्हणूनच त्याला काय म्हणायचं आहे? थेंब थेंब तळे साचे. शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये. क्वेश्चन नंबर 9 बघूया. हत्ती या समानार्थी शब्दाचा विसंगत शब्द ओळखा. हत्ती जो आहे त्याचा विसंगत शब्द ओळखायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे? त्याचं काय म्हणता? विसंगत म्हणजे काय की अपोजिट ज्याला आपण म्हणतो तो शब्द इथे ओळखायचा आहे. कुंजर आहे, अश्व आहे, पंचानन आहे, सारंग आहे. मग यामध्ये खाली दिलेलं आहे फक्त
ए बरोबर बाकी सर्व चूक, फक्त बी आणि सी बरोबर बाकी सर्व चूक, फक्त सी बरोबर बाकी सर्व चूक, फक्त डी बरोबर बाकी सर्व चूक. ऑप्शन नंबर 2 जे आहे त्याचं बरोबर आन्सर आहे. का? कारण ऑप्शन नंबर 2 मध्ये काय आहे, बी आणि सी. काय? अश्व आणि पंचानन हे 2 शब्द जे आहे ते बरोबर आहे, बाकी सगळे चूक आहे. का दिलेलं आहे की त्याचं एक्सप्लेनेशन, प्रस्तुत विकल्पांपैकी हत्ती याचा समानार्थी शब्द कुंजर आणि सारंग होतो. बरोबर, कुंजर आणि सारंग होतो. बाकी इतर अश्व पंचानन यांचा अर्थ हत्ती या समानार्थी शब्दाच्या विसंगत आहे. अश्व म्हणजे काय, घोडा, आणि पंचानन म्हणजे काय, सिंह. ज्याला 5 मुख आहे त्याला आपण काय म्हणतो, सिंह. मग आपल्याला काय करायचं होतं, इथे अपोजिट शब्द ओळखायचा होता. कुंजर म्हणजे काय, हत्ती. सारंग म्हणजे काय, हत्ती. हे आपल्याला माहिती आहे. क्वेश्चन नंबर 10 बघूया. ती मुलगी चांगली गाते. बरोबर, ती मुलगी चांगली गाते या वाक्यातील क्रिया विशेषण ओळखायचं आहे. क्रिया घडते आणि त्यासोबत विशेष पण आहे. मग त्यामध्ये ऑप्शन काय आहे, ती, नंतर आहे मुलगी चांगली गाते. उत्तर काय आहे, चांगली आहे. का? तर त्यामध्ये गाते कशी आहे, ती चांगली गाते म्हणजे काय करते, क्रिया घडते, काहीतरी चांगली क्रिया घडते. आणि विशेषण काय आहे की ती चांगली गाते, मस्त गाते, है ना, सुरेख गाते. म्हणजे काय की ते क्रिया पण घडते आणि विशेषण पण आहे, विशेष पण घडते. ते काय आहे, एक क्रिया घडून येते आणि ती कशी आहे, विशेष आहे. कशी आहे, विशेष आहे. म्हणून त्याचं ऑप्शन काय आहे, चांगली इथे ऑप्शन येणार आहे. बरोबर. नंतर येथे क्वेश्चन नंबर 11 बघूया. मोजके असे बोलणारा समूहदर्शक शब्द ओळखा. मोजके असे बोलणारा समूहदर्शक शब्द ओळखा. बरोबर. मग ऑप्शन नंबर 1 आहे मितभाषी, मनकवडा, अप्पलपोटा आणि हृदयस्पर्धी. मोकळे असे बोलणारा काय म्हणतो, मितभाषी, ज्याला आपण काय म्हणतो, बडबड आहे, खूप जास्त बडबड करतो आहे ना, त्याच्यामध्ये भरपूर प्रकारची म्हणजे सारखं बडबड करत असतो, त्याला आपण काय म्हणणार आहोत, मितभाषी म्हणणार आहोत. कारण मनकवडा म्हणजे काय की दुसऱ्याच्या मनातील जाणणारा. अप्पलपोटा म्हणजे काय की केवळ स्वतःचा फायदा करून घेणारा, स्वार्थी, ज्याला आपण म्हणू शकतो. हृदयस्पर्शी काय म्हणजे की काळजाला स्पर्श करणारे बोलणारा किंवा मनाला हात जे काही लावणारे असतात. काही लोक जे काय करतात, हळव्या मनाचे असतात किंवा समोरच्याचं मनाचं काय होतं त्याच्यात स्पर्श करून बोलणारे असतात. म्हणजे काय की मितभाषी म्हणजे काय की भरपूर बडबड करणारा किंवा मोजके असे बोलणारा, ज्याचं काय म्हणू शकतो आपण, मितभाषी त्याला आपण म्हणतो. बरोबर, भरपूर बडबड न करणारा, मोजके असे बोलणारा, जेव्हा गरज पडेल तेव्हाच बोलणारा, त्याला आपण मितभाषी म्हणतो. क्वेश्चन नंबर 12 आहे. तो गाणे गातो. प्रयोग ओळखा. भावे, कर्मणी, कर्तरी, नवीन कर्मणी. काय आहे, कर्तरी आहे. आन्सर काय आहे, कर्तरी आहे. प्रयोग, कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जुळणी असते किंवा ठेवण असते किंवा ती रचना असते, तिला आपण व्याकरणात प्रयोग असे म्हणतो. बरोबर. कर्त्याची किंवा कर्माची जी काय क्रियापदाशी अशी जुळणी असते, ठेवण असते, रचना केलेली असते, तिला आपण व्याकरणात जसेच्या तसे वापरतो, त्याला आपण काय म्हणतो, प्रयोग म्हणतो. कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्य दिले आहे. काय आहे, कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. बरोबर. कशात असतो, प्रथमा विभक्तीमध्ये असतो. वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार बदलत जाते. उदाहरणार्थ, तो गाणे गातो. नंतर आहे ती गाणे गाते. इथे सुद्धा ते काय होणार आहे, बदलत जाणार आहे. स्पष्टीकरण काय दिलं आहे, या उदाहरणात गाणे गाण्याची क्रिया जी आहे तो करत आहे. बरोबर, म्हणजे एक मुलगा करतो आहे. येथे त्याच्या तंत्राप्रमाणे क्रियापद चालते, म्हणून हा काय आहे, कर्तरी प्रयोग असणार आहे. क्वेश्चन नंबर 13 आहे. मी चेंडूने खेळतो या वाक्याचा काळ ओळखा. मी चेंडूने खेळतो या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. चालू वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, चालू व पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ. आता यात आपल्याला एक गोष्ट समजून येते, खेळतोय म्हणजे काय की पूर्ण काय आहे, हा वर्तमान काळात खेळतोय, आत्ताची गोष्ट चालू आहे. बरोबर, जे आत्ताची क्रिया करतो ती चालू आहे, पण ती कशी करतोय, साधा वर्तमान काळ आहे याचा ऑप्शन. का आहे तर त्यामध्ये आपण काय करतो, तो सिंपल तो चेंडूने खेळतोय, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्यांनी काय केलेलं आहे, काय म्हणतो आपण त्याचा सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट वापरलेला आहे सिंपल. बाकी कोणत्याही प्रकारचं त्यांनी ING फॉर्म किंवा आपण त्याला म्हणू शकतो असं वापरलेलं नाही आहे. म्हणजे काय आहे, तो सिंपल प्रेझेंट टेन्स असणार आहे. क्वेश्चन नंबर 14 आहे. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते. आता कोणत्या लिपीत केले जाते हे आपल्याला लहानपणापासून माहिती आहे. तर ऑप्शन काय आहे, देवनागरी ही लिपी जी आहे मराठी भाषेमध्ये आपण त्याचं लेखन करतो. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कधीही केव्हाही विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तिला आपण बाळबोध लिपी सुद्धा म्हणतो. नंतर आहे क्वेश्चन नंबर 15. योग्य शब्द ओळखा. निवांत, 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 निवांत. योग्य शब्द काय आहे, निवांत आहे. हा जो आहे इथे चूक आहे, दुसरा नी नाही आहे, निवांत. जेव्हा आपण बोलतो त्याच्यामध्ये काय आहे,
सेकंड जो फर्स्ट आपला नी आहे तो यूज केलेला आहे, वावर टिंब आहे आणि निवांत. अशा प्रकारे हा आन्सर असणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करायचं आहे. गायत्री गाईड्स आपलं चॅनल आहे, यूट्यूबला पण आहे आणि टेलिग्रामला सुद्धा या सगळ्या PDF मी तुम्हाला पोहोचवणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले हे सिलेबस आहे, PDF आहे. DLEDचे जे काही स्टुडंट आहेत त्यांचं सर्व मटेरियल अवेलेबल आहे आपल्या ग्रुपवर. टेलिग्राम असो, व्हॉट्सॲप असो, यूट्यूब असो, सगळं मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येता कामा नाही. TETचं जे आहे ते मी हळूहळू प्रोव्हाइड करते आहे, कारण ऑलरेडी खूप सारे चॅनल तुम्हाला अवेलेबल असणार आहे जिथे TET CTETचे खूप सारं मटेरियल अवेलेबल करून देतात है ना टीचर लोक. त्यामुळे मी DEDवर जास्तीत जास्त फोकस करते आहे आणि होता होईल तेवढं BEDवर सुद्धा फोकस करणार आहोत. इंग्लिश, हिंदी आणि इंग्लिश हिंदीमध्ये सुद्धा एक्सप्लेन करायचा ट्राय मी तुम्हाला लवकरात लवकर करणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचा हा शॉर्टकट व्हिडिओ होता. खूप दिवसानंतर हा व्हिडिओ आलेला आहे, त्यामुळे सॉरी, कारण माझी तब्येत थोडी ठीक नव्हती. आत्ता कुठेतरी मी बेटर फील करायला लागलेली आहे. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला. ओके, भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.